यानंतर बघूयात अर्थसंकल्पासंदर्भातल्या बातम्या। अर्थसंकल्पामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही। 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही। रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली, तर कॉर्पोरेट टॅक्स 22% आणला। सर्वसामान्यांचं उद्योगांनाही दिलासा। कॉर्पोरेट करामध्ये सरकारकडून 8% कपात। कंपन्यांना सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये दिलासा। कॉर्पोरेट कर 30 वरून 22%वर। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक योजनेचा फायदा। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी मागील 10 वर्षात आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा करणार। गोदाम वाढवणार। दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजनांना बळ दिलं जाणार। रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर 1 लाख कोटी खर्च। 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं ध्येय। अंगणवाडी आणि आशा सेविकांना योजनेचा लाभ मिळणार। अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींची माहिती। अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार। सरकारने मांडलेल्या बजेटचा आतापर्यंत फायदा मिळाला का? आता घोषणानंतर महागाई वाढवतील, उद्धव ठाकरेंचा घणाघात। जादूचे प्रयोग आपण म्हणायचो, अरे काय अचाट माणूस आहे, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। विकासाची दिशा आणि विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे। एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याच वेळी आर्थिक शिस्त पाळणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे। गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर भर दिला जाणार। आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार। निर्मला सीतारामन यांची घोषणा। पायाभूत सोयी सुविधांसाठी 11 कोटी 11 लाख 111 हजार कोटी रुपयांची तरतूद। मच्छीमारांसाठी रोजगारामध्ये 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार। रेल्वे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी 40,000 रेल्वे बोगींचं वंदे भारतच्या बोगींच्या धर्तीवर रूपांतर करणार। वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचं जाळं वाढवण्यावर सरकारचा भर। सीतारामन यांची माहिती।